नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 24 मे 2026 आणि वार आहे रविवार आणि वाजल्यात सकाळचे 11. मी उठलो होतो 8:30 वाजता. थंबनेल टायटल एडिट केला, परत झोपलो 9 वाजता. 10:30 वाजता उठलो. आता जाऊन फ्रेश झालो आहे आणि काल रात्री 1-1:30 वाजता झोपलो असेल व्हिडिओ एडिट करून. आजचा प्लॅन काय आहे? 4 वाजता एक प्लॅन आहे, बाकी तरी अजूनपर्यंत दुसरा काही प्लॅन नाही मिळत. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि थोडेफार ब्लॉग्स बघूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. 1 वाजलेला आहे. मी पालघरला आलो होतो, थोडं अर्जंटमध्ये काम होतं, मम्मीला घेऊन आलो होतो. मम्मीला सोडलं. आता मी चाललोय घरी. आणि आजचं वातावरण खूपच गरम आहे, कारण की सकाळी थोडाफार पाऊस पडून गेलेला आहे आणि त्याचा आता इफेक्ट होतोय. आणि ढग वगैरे तर खूप चांगले दिसत आहेत. असं वाटते पाऊस पडेलच. तर काय आता वेदरचं तर सांगू नाही शकत, कधीही पाऊस पडू शकतो. आणि आता घरी जाऊया. परत पालघरला यायचं आहे. त्या व्यतिरिक्त काही प्लॅन झाला तर ते तुम्हाला दाखवतो. घरी जाऊ आणि पहिले तर जेवण घेऊ, कारण की खूप भूक लागलेली आहे. आता जस्ट घरी आलो आणि जेवणार होतो, पण नंतर माहीत पडलं की फक्त भातच करून घेतलंय मम्मी आणि मीच मम्मीला नेऊन सोडलेलं आहे पालघरला. आता पाहूया पुढे काय होते. भाजी कोण बनवते? मी नाही बनवणार. बघू, पार्सल आणतो नाही तर काहीतरी करतो आणि जेवण घेतो. आता जेवतो. चिकन पार्सल घेऊन आलेलं आहे, चिकनची भाजी पियुष. आता वाजलेले आहेत 2:30 झालेले आहेत. पाच वाजलेले आहेत आणि फूड अँड फूड मध्ये फक्त आज खाण्यासाठी गेलेलो, बाकी काय नाही. अरे हे कोण आहे? गेलो माझ्या कामासाठी गेलेलो. मी दुनियादारीला सांगून येते की कामासाठी आले, तू काय बोलतो खाण्यासाठी आलेलो? पारल आहे. अरे मी खाण्यासाठी आलेलो, तू कामासाठी गेलेली. आणि वेदर असं वाटते पाऊस पडेल, सकाळपासून पडेल. शिट. मला एक क्वेश्चन विचारायचंय तुम्हाला सगळ्यांना. प्लीज कमेंट करून सांगा की आज सकाळी जे लोक नॉन एसी मध्ये राहतात त्यांना सकाळी 5 ते 8च्या दरम्यान खूप जास्त गरमी झालेली की नाही, हे सांगा मला कमेंट करून. आणि पाऊस पडला तर पडत राहायला पाहिजे, असं नाही की आज पडला आणि उद्या गेला. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो. आता 6 वाजलेले आहेत आणि पावसाचं थोडं वातावरण झालं होतं, पण पाऊस काय आला नाही. मग आता जाऊया आपण क्रिकेट खेळण्यासाठी. तर चला फटाफट जाऊया. काल नेट गेलो होतो कारण की एकच मॅच खेळायला भेटली. बाहेर गेलो होतो, आज पण बाहेर गेलो होतो, पण घरी लवकर आलो. तर आता जाऊया क्रिकेट खेळायला आणि मग बघूया पुढे काय होते. काल तो तोटा गेला. वाईट मारला. सो गाईज, आजचे नेट लुजर्स, आजचे विनर्स हार्दिक दादा. कसं वाटते? काय भाई, 4 दिवस लागोपाठ जिंकले. काल वाईट वॉच दिला तर आज आम्हाला एवढं दुःख नाही होत मिळत. 4 नाहीत भाई, 3 दिवस. अरे 4 दिवस. बघ ब्लॉग बघ तू. ठीक आहे, ब्लॉग बघ नीट. बघतो. आज कसं वाटते तुम्हाला? आज कसं वाटते? आता नेट चढवायची तर चढवू, पण काय 4 दिवस लगातार जिंकले. त्याच्या आधी आम्ही जिंकलेले 1 आठवडा धबधबा होता. 2 आठवडा ब्लॉग बघ. 2 आठवडा होता. काय मिट्टू, काय बोलतोस? काय बोलू अजून आजचा सुहागा मिस्टर पतू.
वैभव काय बोलतो? काय बोलू काल आमची तुम्ही व्हाईट वॉशची व्हिडिओ टाकलेली तुम्ही. आज वाईट वॉश नाही मिळत आम्ही अरे वाईट होता तो, तुम्हाला वाईट बॉल होता ना तो ढापला तुम्ही. पण जिंकला, त्याच्यानंतर पण नाही जिंकला. जिंकला, एकच जिंकल्यात आज, एकच जिंकल्यात. बघा काय बोलतो, वाईट आम्ही ढापला. अरे बोलते की तुम्ही ढापायला लागले. काय बोलतो? 2 जिंकले का? हा नाही आता ती पण वाईट वाली होती म्हणून. हो हा मग कसं वाटते आज? बरोबर वाटतं मला. हा उद्याला वाईट वॉश भेटेल. आम्ही हरतात, आम्ही नीट लागतात, पण दुसऱ्यासारखे नाही की हरवून घरी जातात. बघू गाईस. 8:05 झालेले आहेत. आता मी निघालोय पालघरला जाण्यासाठी. खेळून घरी आलो आणि फ्रेश झालो आणि लगेच निघालो. पहिले मम्मीला एका ठिकाणी सोडायचं आहे आणि मग मी चाललो टेंबोड्याला. गाडी लावेल आणि पाहू कुठे जातो चिराग सोबत. आता जस्ट मी नवली बाजूला गेलो होतो मम्मीला एका हॉलवर सोडायला फंक्शनसाठी, आणि तिथून आलोय. आता मी चाललोय टेंबोड्याला. आता एप्रिलिया पार्क केलेली आहे चिरागकडे आणि आता आम्ही निघालोय GT वर एक राऊंड मारायला. आता तो राऊंड किती मोठा होईल ते माहित नाही. इथे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. येताना मला पण ट्रॅफिक लागली, पण काय शूट नाही करता आलं कारण की बाईक चालवत होतो आणि समोर आपले काका उभे होते. भाई एक चिट्टी से सही 2, बाप रे बाप. दुसरी कुठे आहे बघा, दुसरी. आता जस्ट बर्गमॅनला ठिकाणी लावून आलेले आहेत. टाकी फुल केलं पण गाडी चालवत नाही. ह्याच्यात भरलं असतं पेट्रोल चाललं असतं. 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही थोडाफार फिरलो आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. पहिले टेंबोड्यात जायला लागेल आणि ही बघा दुसरी GT दिली सिग्नेचर स्टेप. आणि आता चिरागकडे जाऊन एप्रिलिया घेऊया आणि मम्मीला पिक करून घरी जाऊया. जस्ट टेंबोड्यावरून निघालो एप्रिलिया घेऊन पुन्हा, आणि आता चाललोय पालघर ईस्टला, म्हणजे नवलीच्या ब्रिज सोडल्यानंतर तिथे जो हॉल आहे तिथे मम्मीला घ्यायला. मग मम्मीला घेऊन घरी निघूया. आणि टाइम किती झालाय आता? 10:40 झालेले आहेत. म्हणजे घरी पोचता 11:30 तरी होणारच आहेत, कारण की एका ठिकाणी जायचं आहे मम्मीला घेऊन. तर मग आता पाहूया, जेव्हा तिथून निघू तेव्हाच भेटू. 11:50 झालेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आणि आता व्हिडिओ एडिट करूया आणि मगच झोपूया. होप करतो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. एंडिंग माय डे विथ फ्रूट सलाड. पियुष होता पालघरला तर त्याला आणायला सांगितलं, कारण की मी कुठेच थांबलो नाही, मम्मी होती म्हणून. बाय.